हालेलुया. परमेश्वराच्या वचनाद्वारे तुमच्याशी बोलो. प्रकटीकरण त्याचं 20:12. सर्वांनी पवित्र शास्त्र आणलंय? जोरात बोलायचं. आमेन. वाचूया. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर सोडले. मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतांना बाहेर सोडले आणि ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. आमेन. आमेन. स्वर्गामध्ये एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे जीवनाचं पुस्तक. जीवनाचं पुस्तक. आणि लिहिलंय मृत झालेले लहान थोर जेवढे पण होते, लहान होते, थोर होते, जेवढे पण मृत झालेले होते त्या सर्वांना देवापुढे उभं करण्यात आलं. आमेन. आणि एक पुस्तक उघडलं गेलं आणि त्याच्यात त्यांची नावं शोधली गेली. कधी कधी आपण म्हणतो ना, लहान मुलांना चलो छोड़ देते हैं, माफ करू, त्यांना कळतं काय. पण पुस्तकामध्ये लहान मुलांचा देखील हिशोब होणार आहे. कोणतं पुस्तक? स्वर्गामध्ये येशू जवळ एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे जीवनाचं पुस्तक. मृत झालेल्या लहान थोरांना मी देवाच्या सिंहासनासमोर उभे पाहिले. त्यावेळी पुस्तक उघडली तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय. खूप काळजी घ्यायची प्रभूमध्ये आणि प्रभूच्या बाहेर पण, विश्वासामध्ये आणि विश्वासाच्या बाहेर पण जीवन जगताना, की एक ना एक दिवशी आपल्याला न्यायासमोर उभं राहावं लागणार आहे. आमेन. एक ना एक दिवस आपल्या सर्वांना प्रभू समोर उभं राहावं लागणार आहे. हे जे देह आहे, जे तुम्हाला रक्त मांसाचं देह देण्यात आलेलं आहे, ते एक दिवस नाश होणार आहे. आणि बायबल सांगतं रक्त आणि मांसाला स्वर्गामध्ये प्रवेश नाही. ह्या देहाला, जे देह तुम्हाला आणि मला आता आहे, हे देह स्वर्गात जायच्या लायकीचं नाहीये. एक दिवस असं येईल जेव्हा पण परमेश्वराचा संदेश तुम्हाला पुलपिट वरून येतो, तेव्हा ती एक आशीर्वादाची घोषणा आणि येणाऱ्या काळाची वॉर्निंग म्हणून दिलं जातं. तिथे लिहिलंय की स्वर्गात एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये लोकांची नावं लिहिली आहेत आणि नुसती नावच नाही तर त्यांचे कृत्य देखील. आणि आपण आपल्या सवयींकडे, आपण आपल्या कृत्यांकडे दुर्लक्ष करतो, पण स्वर्ग दुर्लक्ष करत नाही. स्वर्ग नोंद लिहून ठेवतं. जर तुम्ही कोणाला हर्ट केलंय, कोणाचं हृदय दुखवलंय आणि तो व्यक्ती रात्रभर रडलाय आणि तुम्ही माफी न मागता बिनधास्त राहिलेले आहेत, स्वर्गात ती नोंद होते. जर तुम्ही कोणाशी दगाबाजी केलीये, जर तुम्ही कोणाला चुकीच्या रीतीने वागणूक दिलीये, तुम्ही बंडखोरपणा केलेला आहे, तुम्ही चोरी केलेली आहे, तुम्हाला वाटतं तुम्हाला कोणी पाहिलं नाही, इथे जरी कॅमेरे नसले किंवा तुम्ही काम करता, तुम्ही ज्या ठिकाणी आहे तुमच्या घरामध्ये जरी सीसीटीव्ही नसला, तरी एक सीसीटीव्ही 24/7 ऍक्टिव्ह असतो. तो देवाचा डोळा, त्याचे नेत्र.
आमेन. त्याचे नेत्र सदोदित स्वर्गाहून मनुष्याला पाहत असतात. सो आपण देवाच्या दृष्टीपुढून मनुष्य पळून नाही जाऊ शकत. तर लिहिलंय ज्यांचं नाव, अगदी जेव्हा मी वाचलं की लहान, आणि आपण किती सहज रीतीने सोडून देतो लहान मुलांचे कृत्य. जर लहान मुलांनी चोरी केली आणि तू न माफी मागता तू ती चोरी पचवून घेतली, गिळून घेतली, मोठे लोक पण ऐका, तर तुमची नोंद झाली. काही असो मग तिथे. आमेन. पुढे वाचूया. प्रकटीकरण 20:21-7 आणि 8. जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. आता जो कोणी विजय मिळवतो म्हणजे जो कोणी या पृथ्वीवर राहून चांगलं जीवन जगतो, शैतानाच्या गोष्टींवर विजय मिळवतो, तो देवासमोर उभा राहील आणि प्रभू येशू त्याला घेऊन जाईल. लक्ष देत आहे. पण पुढे, परंतु भेकड विश्वास न ठेवणारे, जर मी आता तुमच्याशी बोलते आणि तुम्हाला जर त्याच्यावर विश्वास नाही पटत, तर पुढे बघा काय होणार आहे. अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे, लबाडपणा, खोटारडेपणा. किती सहज खोटं बोलून जातो आपण. जारकर्म, चेटकी म्हणजे बाबा भोंदूकडे जाणारे. अजूनही काही लोक असतात, प्रभूवर विश्वास ठेवतात आणि काम नाही झालं तर जाऊन बाबाला पण दाखवतात. त्या बाबा बरोबर तू पण जाणार. मग चेटकीन करणं, जादूटोणा करणं, धागे दोरे बांधणं, हे देवाकडनं नाहीये, हे सैतानाकडनं आहे. हे तात्पुरतं असर देऊ शकतात, पण हे सैतानी गुणांद्वारे करण्यात येणारे कृत्य आहेत. आणि स्वर्गात ह्याला अजिबात मान्यता नाही, स्वर्गात ह्याला जागा नाही. काय ते देवाशी बोला, काय ते परमेश्वराला सांगा. तुम्हाला कोणते त्रास आहे, तुम्हाला जर काही पीडा आहे, या सर्व गोष्टी चेटकीने जादूटोणा करून जात नाही. या वाढतात, तात्पुरतं शांती मिळू शकते, पण नंतर तो त्रास दुगना होतो, डबल होतो. चेटकीन करणारे, मूर्तीपूजक, मूर्तीला बनवणारे, मूर्तीला पूजणारे, काही गरज नाहीये. ज्या देवाने सूर्य बनवला त्या देवाची आराधना करा, सूर्याची नाही. ज्या देवाने चंद्र बनवला त्या देवाची आराधना करा, चंद्राची नाही. ज्या देवाने झाडं बनवली त्या देवाची आराधना करा, झाडांची नाही. झाडांमध्ये, सूर्यामध्ये देव नाहीये, त्यांना देवाने ऍक्टिव्ह केलंय. ज्या क्षणी परमेश्वर बोलेल सूर्य उगणं बंद होतो, बंद होऊन जाईल, तो देव नाहीये. तो देवाच्या अधीनतेत असणारा एक ग्रह आहे. हालेलुया. लबाड बोलणारी माणसं, खोटं बोलणं हे सगळ्यात घाण आणि मोठं पाप आहे. खोटं बोलणं. का? कारण खोटं बोलणं हे मुळात सगळ्यात प्रथम जर कोणात आढळलं ते लुसिफर मध्ये, शैतानामध्ये आढळलं. आणि शैतान काय अविश्वासणारा नव्हता, तो ख्रिश्चनच होता, तरी तो शैतान आहे. आपण काय मग? समजतंय? शैतानाला सर्व शास्त्र माहितीये तरी तो शैतान आहे. त्याला देवाचं सामर्थ्य माहिती तरी तो शैतान आहे. तो बिलीव्हर आहे तरी तो शैतान आहे. त्याला देवानेच बनवलं तरी तो शैतान आहे. त्याने देवाची महिमा पाहिली तरी तो शैतान आहे. का? त्याच्या कर्मांमुळे. तुम्हाला शास्त्र किती माहिती आहे, तुम्ही किती वचनाचे गुणवंत आहात, तुम्हाला कोणी निर्माण केलं, तुम्ही कोणत्या खानदानातून येता, घरातून येता, ह्याने तुमच्या जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव लिहिलं नाही जाणार आहे, तर तुमच्या ह्या पृथ्वीवर असलेल्या वागणुकीने
जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव लिहिलं जाणार आहे आणि शैतानाचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही. कारण तो सर्वात पहिले जर त्याने काही काम केलं, देवाविरुद्ध जाऊन हवेला फसवलं आणि तिच्याशी खोटं बोलला. काय खोटं बोलला? की देव तुझ्याशी खोटं बोलतोय आणि देव कोणाशीच खोटं बोलत नाही. आपला परमेश्वर खोटा परमेश्वर नाही. तो लबाड बोलत नाही. तो सत्य आहे आणि सत्य बोलणारा परमेश्वर आहे. आमेन, आमेन. नेक्स्ट. यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. कोणाच्या वाट्यात अग्नीचे आणि गंधकाचे सरोवर येईल? अमंगळ कृत्य करणारे, म्हणजेच अमंगळ कृत्य करणारे, खून करणारे. आता आपण म्हणतो आम्ही खून नाही केला, पण काय माहिती तुम्ही कोणाच्या हृदयाला दुखावून खून केलाय? बायबल सांगतं. तुम्ही कोणाला अगदी टोचून बोलून एखाद्याचा खून केलाय. तुम्ही त्यांना सॉरी पण नाही बोलले आणि त्या व्यक्तीने सोडून दिलं आणि तुम्ही सोडून दिलं. जोपर्यंत तो व्यक्ती तुम्हाला माफ करत नाही तोपर्यंत देव तुम्हाला माफ करत नाही. माहितीये, असं शास्त्रात लिहिलंय. जोपर्यंत समोरचा व्यक्ती तुला माफ करत नाही तोवर देवाकडनं सुद्धा तुला माफी येऊ शकत नाही. म्हणून परमेश्वर बोलला, जेव्हा तू दान देतोय, साधं दान द्यायला आलाय आणि तुला जर हे समजलं की माझ्याविषयी कोणाच्या तरी मनामध्ये चुकीची भावना आहे, पहिले जा, सबमिट कर, बोल आणि मग दान टाकायला ये. आमेन, आमेन. भेकड म्हणजे काय? भित्रे लोक. अजिबात भित्रे कशाला पैशाला भितात? दान दिलं तर मिळेल काय, भरू काय, हे करू काय, ते करू काय. भेकड लोक, प्रभूसाठी मरायला भिणारे लोक. प्रभू कधीच तुम्हाला म्हणत नाही माझ्यासाठी मर, कधीच नाही. पण एखादी परिस्थिती मरणासारखी आली तरी तू प्रभूपासून मागं वळला नाही पाहिजे. आता जर 4 लोक आले समजा आणि जर तुम्हाला विचारलं क्या चल रहा है, क्या चल रहा है, क्या चल रहा है, 75% लोक कुठं गायब होतील कळणार नाही. भेकड 75%. हालेलुया. खून करणारे, जार कर्मी, चेटकीन करणारे, मूर्तीपूजा करणारे, लबाड बोलणारे यांना अग्नीचं आणि गंधकाचं सरोवर मिळेल आणि हेच दुसरं मरण आहे. पहिलं म्हणजे तुम्ही मरशाल ते. पहिलं मरण म्हणजे तुम्ही ह्या जीवनामध्ये 50, 60, 80, 100 वर्षात जेव्हा पण मरशाल तेव्हा मरशाल. ते पहिलं मरण. दुसरं मरण लक्षात घ्या, तो व्यक्ती जेव्हा मरतो तो फक्त शरीर सोडतो, आत्मा त्याचा जागृत आहे या न्यायाच्या दिवसासाठी. हालेलुया. या न्यायाच्या दिवसासाठी. मग हे दुसरं मरण, हा न्याय दुसरा होणार. किती जपायचं आपल्याला, पण आपण त्याची काळजी घेत नाही. का घेत नाही? हालेलुया. किती जणांची इच्छा आहे की तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं गेलं पाहिजे? पाहिजेच. येशूवर विश्वास ठेवून फायदाच नाही, नाही तर. आमेन. स्तोत्र संहिता 15 दावीद राजा इथे म्हणतो की तुझ्या दर्शन मंडपामध्ये कोण प्रवेश करू शकेल? तुझ्या समोर कोण उभे राहतील प्रभू? प्रश्न पडलाय प्रियांनो की कोण तुझ्या मंडपात? स्वर्गात पण एक निवास मंडप आहे आणि खरं तर ह्या पृथ्वीवरचं निवास मंडप स्वर्गातील एक प्रतीकच होतं. आमेन. वाचूया. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकपणे चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजारच्यांची निंदा करीत नाही,
आत्माला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो आणि वाहिलेल्या शब्देने स्वतःची अहित झाले तरी ती मोडत नाही. आपला पैसा वाडीतिडीला लावत नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरता लाच घेत नाही. तो जसा वागतो तो कधीही ढळणार नाही. जो व्यक्ती असा वागतो तो कधी ढळणार नाही. आमेन. जो प्रत्येक बाबतीत दोष रहित राहतो, जो प्रत्येक कोण आहे देवाच्या मंडपासमोर दावीद राजा प्रश्नच करतो की कोण परमेश्वराच्या समोर उभा राहील. एक दिवशी तुम्हा मला सगळ्यांना परमेश्वरासमोर उभं राहायचंय. सगळ्यांचा न्याय सारखाच होईल. कोण राहील उभं? तर तो इथं सरळ म्हणतो, जो प्रत्येक बाबतीत दोषरहित आयुष्य जगतो. आपल्या परिवाराबाबतीत, आपल्या कामाबाबतीत, कलिसिया बाबतीत, देवा बाबतीत दोषरहित. किती चांगले, धन्य आहे तो व्यक्ती ज्याच्यावर कोणतेही दोष लावण्यात येत नाही. आणि पिलाताने शोधलं की येशूवर कोणत्या प्रकारे दोष लावण्यात येतील. त्याच्यावर एकही दोष सापडला नाही. आणि तो म्हणतो, या माणसाला तुम्ही कशापायी शिक्षा देताय, कारण मला याच्यात एकही दोष दिसत नाही. आणि सेम आपण प्रभू मध्ये जगू शकतो. हालेलुया. ज्याच्यामध्ये दोष दिसत नाही, जो सर्वदा योग्य तेच करतो. जे योग्य आहे तेच करणं. कधी कधी लोक मन इतके कठीण करून घेतात की योग्य समजत असूनही ते योग्य करण्याचं नाकारता. का? कठीणपणामुळे. पण कठीणपणाला देवासमोर उभं राहता येणार नाही. देव थुकून टाकेल तुम्हाला, थुकून टाकेल. कारण ख्रिस्तावर विश्वास ठेवत असताना तुमच्या कृतीनुसार तुमचा न्याय होणार आहे. आमेन. तुम्हाला समजतंय? जो सर्वदा योग्य तेच करतो, प्रत्येक शब्द प्रामाणिकपणे बोलतो. प्रत्येक शब्द मुख जपतो. वचन 2, जो सात्विकपणे चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो. मनापासून सत्य बोलतो. मनापासून सत्य बोलतो. प्रत्येक शब्द चांगले उच्चारतो. अर्ध्याच्या वर इथे जर आपण वाचलं तर मुखावर जास्त लिहिलेलं आहे. कारण मनुष्य 90% पाप आपल्या मुखाने करतो. पुढे, आपल्या जिभेने चुगली करीत नाही. आपल्या जिभेने चुगली करत नाही. तुम्हाला माहिती आहे मनुष्यांची काय गत आहे, माणसांची काय गत आहे? ते आपल्या डोळ्यातली घाण नाही पाहत, दुसऱ्याची बघतात. अरे याच्या डोळ्यात मुसळ आहे. प्रभू म्हणतो त्याची मुसळ नाही, तुझी कुसळ बघ. हालेलुया. पहिले तुझ्या डोळ्यातली कुसळ काढ. विश्वासणाऱ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की जो आपल्या जिभेने चुगली करत नाही. मी खूप लोकांशी जास्त वेळ बोलत नाही, बसत नाही. रिझन, जेवढं तुम्ही एका व्यक्तीबरोबर दुसऱ्या व्यक्तीबरोबर बसाल, हळूहळू चुगलीचा आत्मा येऊन तुमच्या बरोबर बसतो. हळूच येतो. आणि जिभेवर साखर ठेवावी अशी इतरांची निंदा आपल्या जिभेला गोड लागते. हळूच कर. बोलायला आपण कोणाबद्दल काही बोलू शकतो. जीभ आपली आहे, तोंड आपलं आहे, पण न्याय होईल. कोण परमेश्वरासमोर उभं राहील? तर जो आपल्या जिभेने चुगली करत नाही. मोस्ट ऑफ चर्चेस मध्ये हे काय अविश्वासणाऱ्यांना नाही, कलिसियाच्या लोकांना वचन दिलंय. शास्त्र तुमच्याकडे आहे ना, तुम्हाला दिलंय.
की जिभेने चुगली करत नाही. चर्च मध्ये फूट पडते चुगलीमुळे. देवाच्या राज्यात फूट पडते चुगल्यांमुळे. पण लक्षात ठेव, जर तुझा चुगली करणारा स्वभाव आहे, तुला तुझ्या जिभेवर नियंत्रण ठेवता येत नाही, एक दिवशी तुला देवासमोर उभं राहायचंय, पुस्तक उघडलं आणि त्याच्यात तुझं नाव नसलं तर तुला अग्नीच्या सरोवरात जायचं आहे. कळलं? पुढे. आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही. आपल्या सोबत त्याचे वाईट करत नाही. आपल्या सोबत राहणाऱ्या व्यक्तीचे तो हित चिंतक असतो. पण आज तसं नाहीये. आज लोक परोपकारी झालेत. एखाद्याने चांगलं केलं तर मग काय, मी पण केलं होतं असं बोलणारे झालेत. थँक्यू शब्द बोलायला जिभेवर जसा 10 किलोचा दगड ठेवलाय. नाही बोलत. किंवा चांगलं करवत नाही. मी तर मीच. पण बायबल सांगतं, आपल्या सोबत्याला सोबती घेऊन चल आणि सगळ्यात जास्त तुमच्या सोबती राहणारा तुमचा जीवनसाथी. त्याचं हित कर. कोणत्याच बायकोने आपल्या नवऱ्याचं अहित करू नये आणि कोणत्याच नवऱ्याने आपल्या बायकोचं अहित करू नये. हित करा, चांगलं करा, एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि एकमेकांना वाढवा. आमेन. आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही. मग तो सोबती कोणी असो, जर परमेश्वराने त्या व्यक्तीला सोबत ठेवलंय तर तुझ्यात जितकी शक्ती आहे तिथपर्यंत त्या व्यक्तीचं चांगलं कर. लक्ष द्या माझ्याकडे. जेवढी तुझ्यात शक्ती आहे, आणि शक्ती जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगलं करता ना, तुमचं एक मन म्हणतं बस झालं, लय झालं, आता लय बिल झालं, आणि दुसरं म्हणतं नाही तुला करायचंय. तेव्हा जो लय बिल झाला असं म्हणतो ना, त्याला म्हणायचं येशूच्या नावात जा, कारण माझ्या येशूनी मरेपर्यंत माझ्या हिताचाच विचार केला. आमेन. तर इतरांसाठी चांगलं करायला घाबरू नका आणि मागे हात करू नका. ओके. आपल्या शेजाऱ्याची निंदा करू नको. कशाही बाबतीत. आमेन. अगदी झाडांचं कॉम्पिटिशन होतं शेजारी शेजारी. माझ्या झाडाला 2च गुलाब, हिच्या झाडाला 5 गुलाब. अगदी येशूच्या नावात तुम्ही ते गुलाब जळून जा असं बोलता. देव विचारेल ना, काय करायचंय आपल्याला. दिलाय शेजारी. जर खरा ख्रिस्त तुझ्यामध्ये, तुझं प्रेम राहील. कसं प्रेम राहील? गपचूप राहायचं. जाऊन तिथं बसून 4-4 तास गप्पा नाही मारायच्या की प्रभूने मला माझ्या शेजाऱ्यावर प्रेम करायला लावलंय. असं करू नको. हा, वादापासून जप. मी जेव्हा रो हाऊस मध्ये राहायचे तिथं असे खेटून खेटून घर असतात. कॉलनी असते, समोर पण घर रो हाऊस मध्ये नाही. पण मी बाहेर निघाली का त्यांना असं वाटायचं आज सूर्य कुठून उगला. कधीच मी त्यांच्यामध्ये गेली नाही, बसली नाही, बोलली नाही, आणि कधी माझा कोणाशी वादही झाला नाही. आणि झाला तरी मी सगळा सॉल्व करायचे. गार्डनवरनं जास्त व्हायचं तिथे पार्किंग. तर मी ही अपेक्षा करायची की हा वाद शांत झाला पाहिजे. झाल्यावर मी म्हणायचे चहा प्यायला या दादा घरात. हो, माझ्यात न ख्रिस्त झळकला पाहिजे. आमेन. त्याने कोणाचा गौरव होईल? देवाचा. आणि परमेश्वर आपले वर्तवणूक बघतो. ख्रिस्तामध्ये असताना संयमाचा आत्मा आपल्यामध्ये असला पाहिजे.
वचन 5, वचन 4. जो पापाचा तिरस्कार करतो आणि पाप करणाऱ्याला तुच्छ लेखतो. पापाचा तिरस्कार वेगळा झाला, पाप करणाऱ्याला तुच्छ लेखणं वेगळं झालं. जोपर्यंत तुम्ही पाप करणाऱ्याच्या पासून लांब पडत नाही, तो व्यक्ती पाप करत राहील. काय लिहिलंय? जो घाण करतोय, जो घाणेरडे काम करतोय, जो पाप करतोय, त्याच्याशी बोलू पण नको, त्याच्यापासून लांब राहा. जिथं नाही तिथं वायफळ प्रेम नका तुमचं हे करू. त्याला कसं कळेल की तो चुकलाय? तुझं वागणं जर सेमच ठेवलं, जाऊ दे, देव त्याचा न्याय करल, मी तर माझं त्याच्या बरोबर चांगलंच राहील. नाही नाही नाही. कोण उभं राहील देवासमोर? जो पाप नाकारतो पण आणि पाप्यांना पण तुच्छ लेखतो. कारण हिशोब कोणासमोर द्यायचा आहे? देवासमोर. तुम्हाला कोणासमोर उभं राहायचंय? देवासमोर. माणसासमोर की माझ्या समोर? देवासमोर. एक दिवशी तुम्हाला आणि मला देवासमोर उभं राहायचंय. म्हणून आपली वर्तवणूक आपण चांगली ठेवली पाहिजे. जो पापाचा तिरस्कार करतो आणि पाप करणाऱ्याला पण तुच्छ लेखतो. जर तुम्हाला समजतंय हा विश्वासणारा आहे पण ह्यानी घाण केली आहे, याला 4 तास समजावून, घाण म्हणजे घाणच समजा तुम्ही, काय समजायचं आता ते. त्यांनी व्यभिचार केलाय, त्यांनी चोरी केली आहे, त्यांनी इतरांचे मन दुखवले, त्यांनी निंदा करून चर्च फोडी केली आहे. पण म्हणतो त्याच्यापासून लांब राहा. निंदा करणाऱ्या लोकांपासून लांब राहा. व्यभिचार करणाऱ्या लोकांपासून लांब राहा. जर तुम्ही त्यांना सांगितलंच नाही, तुम्ही त्यांचा तिरस्कारच नाही केला, तर ते म्हणतील आम्ही जे करतोय ते योग्य केलंय वाटतं. पण जेव्हा न्याय समोर येईल, तो तर जाईलच जाईल, तू पण त्याच्या बरोबर जाईल. तो नरकात जाईलच ज्याने पाप केलंय, पण त्या पापाला साथ देणारा पण नरकात जाईल. त्याच्यापेक्षा जपा. जो देवाची आज्ञा पाळतो आणि त्याचा सन्मान करतो. कोण देवापुढे उभे राहील? जो देवाची आज्ञा पाळतो. काय इन्स्ट्रक्शन देतो परमेश्वर? प्रत्येकाला वेगवेगळं देतो. कोणाला म्हणतो तुझं नगर सोड, या ठिकाणी वस्ती कर. कोणाला म्हणतो या ठिकाणी तू जॉबला जा. परमेश्वर काही ना काही आज्ञा देत असतो. बाकी आज्ञा तुम्हाला शास्त्राच्या माहिती आहेत, पण बरेच लोक देवाच्या दासाद्वारे येणाऱ्या आवाजाचा सन्मान करत नाही. ते म्हणतात ही माणसाची वाणी आहे, मग त्याला देवाचा दास म्हणायचं नाही. परमेश्वर जे इन्स्ट्रक्शन तुम्हाला देतो, जे कार्य तुम्हाला जीवनामध्ये करायला लावतो, ते हानी झाली तरी करा. आमेन. येशू प्रभू काय बोलला गत्समनी बागेमध्ये? परमेश्वरा, हा प्याला जो दुःखाचा आहे, तुला लांब करता आला तर कर, पण तरीही माझी नाही तुझी इच्छा पूर्ण होते. तो इतका आज्ञाधारक होता की त्याने हानी आपल्यासाठी स्वीकार केली. तर प्रभू मध्ये असताना जर एखाद्या आज्ञा पालनामध्ये आपल्याला आपलं हित दिसत नाहीये सध्या तरी ते पालन करा. सध्या ते जड वाटत असलं तरी त्याचं पालन करा. आम्ही अशा सिच्युएशन मध्ये बिझनेस बंद केला, अशा सिच्युएशन मध्ये जॉब रिझाईन केला, ज्या सिच्युएशन मध्ये आम्हाला सगळ्यात जास्त गरज होती, पण आम्ही देवावर विश्वास ठेवला की प्रभू पूर्ण वेळ मागत आहे आणि आम्ही द्यायला तयार आहे. परमेश्वरा माहिती आहे तुम्हाला, अशा वेळेस ज्या वेळेस सगळ्यात कठीण काळात आम्ही होतो, पण हे हिरवगार शेतीत नाही तर कोरड्या भूमीवर पेरलं जातं.
निर्णय हे दुःखाच्या समयीन कठीण काळात घेणं जास्त गरजेचं आहे. जेव्हा सगळ्यात जास्त नीड होती तेव्हा आम्ही बिझनेस पण बंद केला. जेव्हा सगळ्यात जास्त नीड होती तेव्हा पास्टर जॉलीने जॉब पण रिझाईन केला. का? परमेश्वराकडनं आलेली ती आज्ञा होती की इथून पुढे तुम्ही तुमचा नाही तर माझ्या लोकांचा विचार करायचा. आणि तेव्हापासून आमचं दोघांचं जीवन प्रार्थनेमध्ये वाढलं. परमेश्वराने अनेक ठिकाणी आपला उपयोग करून घेतला. आमेन. आणि डेली चर्च मध्ये प्रेयर होते. दुसरं काही विचारच येत नाही आम्हाला. दिवस रात्र 24 तास 6 दिवस फक्त कलिसियासाठी विचार करत असतो. आता ही आमची ड्युटी आहे. हालेलुया. दुसरं म्हणजे जो माझा सन्मान करतो प्रत्येक गोष्टीत, दिवसाच्या प्रथम वेळी देवाचा सन्मान कर. पगाराला प्रथम देऊन परमेश्वराचा सन्मान कर. आठवड्याचा पहिला दिवस रविवारी येऊन तू परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तू देवासमोर उभा राहू शकतोस. नेक्स्ट, जो व्याज न आकारता पैसे उसने देतो. एखाद्याला मदत करायची आहे तर अशीच कर. त्याचं व्याज किंवा त्याच्या मोबदल्यात काही घेऊ नको. विश्वासणाऱ्यांनी व्याजाचं काम करू नये. हालेलुया. कारण जसं देव तुला देईल तसं तू समोरच्याला दे. आमेन. निष्पाप लोकांविरुद्ध साक्ष देत नाही. खऱ्याची बाजू घ्या. पाप करणारा जो तुझा अगदी जीवलग आहे पण त्यांनी पाप केलंय, मग तुला कोर्टात उभं जरी राहावं लागलं तरी खोटं बोलू नको. तरी खोटं बोलू नको. जे तू पाहिलंय, जे तू ऐकलंय, जे तू केलंय त्याला कबूल कर. कारण जो आपले पाप कबूल करतो आणि कबूल करून ते करणं सोडून देतो, देव त्याला क्षमा करतो. घाबरायचं नाही. न्यायालयासमोर उभा असताना पाप कबूल करायला घाबरू नका. किंवा कोणावर खोटे दोषही कोर्टात लावू नका. जर आपण तसं करू तर आपण परमेश्वरासमोर उभं राहू शकत नाही. जे आहे ते आहे, जेवढा आहे तेवढा आहे. कारण तू जे बोलतोय ते नोंदणी करण्यात येत आहे. म्हणून कोर्टात कोणत्याही कामामध्ये कधीच खोटे आरोप दुसऱ्यांवर टाकायचे नाही. का? न्याय होईल. जो दोषी आहे त्याला दोषी आणि जो दोषी नाही आहे त्याला निर्दोष असाच न्याय दे. का? कारण तुला देवासमोर उभं राहायचंय. आमेन. हालेलुया. रोमकरासपत्र 1 अध्याय 28 वचन. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. आता बघा, जे लोक देवाचं ऐकायला मान्य नाही झाले, देवाने त्यांना पापच करू दिलं. ही मनुष्यावर झालेली सगळ्यात कठीण बाब आहे की देव, जेव्हा तुम्ही काही चुकताय आणि तुम्ही पहिल्यांदा प्रभूचं ऐकत नाही, दुसऱ्यांदा प्रभूचं ऐकत नाही, नंतर परमेश्वर त्याच्यामध्ये हात घालत नाही आणि तुम्हाला पाप करू देतो. आणि जो व्यक्ती प्रभूमध्ये राहून 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी ते करत होता आणि अजूनही तेच करतोय, म्हणजे लक्षात ठेव, कुठंतरी परमेश्वराने तुला पाप करायला सोपवून दिलंय. लोक म्हणतात ना अजून न्याय नाही आला. देव धीराचा परमेश्वर आहे. तो वाट बघतो तुमचे मन फिरण्याची. पण जर ते नाही झालं तर एक असा वेगळा कृपा येते ज्याने तुम्ही फक्त पाप करत राहता आणि त्याचं तुम्हाला काही मात्र म्हणजे नुकसान होत नाही. म्हणजे तो व्यक्ती चुकतोय तरी त्याचं नुकसान होत नाही. पण लक्षात ठेव, देवाने तुला कधीच थुकून दिलंय म्हणून तुझं नुकसान होत नाहीये. म्हणजे तू चुकतोय, तू रोज व्यभिचार करतोय, तू रोज चोरी करतोय, तू रोज कोणाला तरी दुखवतोय, तू काहीतरी अमंगळ कृत्य करतोय, पण तरी अजून तुझ्यावर न्याय आला नाही.
देवान तुला एकदा समजवलं, देवान तुला दुसऱ्यांदा समजवलं, पण तू ऐकत नाहीये. ते माझं ऐकण्यास अमान्य झाले आणि म्हणून मी त्यांना पापच करू दिलं, असं शास्त्र सांगतंय. पुढे वाचूया. सर्व प्रकारची अनीती, जार कर्म, दुष्टपणा, सर्व प्रकारची अनिती करू दिली, जार कर्म करू दिले, दुष्टपणा करू दिला, लोभ करू दिला, वाईटपणा करू दिला, ह्यांनी ते भरलेले होते. कोण लोक? वाचूया. खून, कलह, कपट, कुबुद्धी यांनी पुरेपूर ते भरलेले होते. पवित्र आत्म्याने असे भरलेले तुमचं जीवन पाहिजे तर काय लिहिलेलं आहे? सर्व प्रकारची अनिती, सर्व जार कर्म, दुष्टपणा, लोभीपणा, वाईटपणा ह्याने ते पूर्ण भरलेले, खुना करणारे, कलह करणारे, कपट करणारे, कुबुद्धीचे असे ते भरलेले लोक होते. पुढे ते चहाडखोर, चहाडखोर, चहाडा करणं. सगळ्यांना माहिती आहे चहाडा करणं काय असतं. निंदक, देवाचा तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, गर्विष्ठ, बडाईखोर. बापरे, हे शब्द वाचून अंगाला तुमच्या काटे आले पाहिजे. हे गुण तुम्ही पाळतात हे किती विचित्र आहे बघा. उद्धटपणा, तुमच्या बोलण्यात सौम्यता नाही, उद्धटपणा. बायबल काय सांगतं? असं जर तुझ्यात असेल तू देवासमोर उभं राहू शकत नाही. गर्विष्ठपणा, माझ्यासारखा मीच. काही लोकांना इतका गर्व असतो की ते देवासमोर नम्र व्हायला आपण जुमानत नाही. प्रभू समोर नम्र व्हायला त्यांना गर्व येतो त्यांच्या समोर. बढाई करणार आहे, कधीच स्वतःची बढाई मारू नका. मला नका शिकू तुम्ही, मला माहिती आहे याला बढाई करणं म्हणतात. एक बिझनेसमॅन आहे, छान आहे, ख्रिश्चन आहे आणि आहेत परमेश्वराने त्यांना खूप चांगल्या पोझिशनवर ठेवलंय. आणि लहानपणापासून मी त्यांना बघते. त्यांनी एक गोष्ट आम्हाला शिकवली होती आणि ते म्हणायचे, किती पण शहाणे असा तुम्ही, जोपर्यंत एखादा व्यक्ती तुला विचारत नाही हे मी कसं करू, त्याला सांगू नको. आपलं काय राहतं, कोणी करते, येत नाही तुला, सरक, मी सांगतो. बढाई करणार म्हणता याला. प्रभूला ते आवडत नाही. एखादं म्हटलं, हे बघा मी असं असं केलं, तसं तसं केलं. तुला किती येत असलं ना तरी त्याचं नम्रतेने ऐकून घे. त्याला काय सांग, बाप आहे मी याच्यातला बाप, तू जी स्कूल में सीखता ना वहां का मैं प्रिंसिपल है. त्याला बढाई करणं म्हणतात. नको करू बढाई. नम्रता असली पाहिजे, दुसऱ्यांचं पण ऐकून घ्यायची. आमेन, आमेन. पाप आहे ते. काय आहे? पाप आहे. एखाद्याची बढाई, आपली बढाई करणं पाप आहे. आई वडिलांच्या आज्ञा न पाळणं पण पाप आहे. एखाद्याचा तिटकारा करणं, देवाचा तिटकारा करणं पाप आहे. करता लोक तिटकारा, बघा ना कसं कसं तिटकारा होतो. चहाड्या करणं पाप आहे. बायांनी लय जपायचं. असं नंबर 1 आहे तुम्ही चहाड्या करायला. जेव्हा तुम्ही चहाड्या करणार तुमचा अभिषेक कधीच वाढू शकत नाही, कधीच नाही. अति गप्पा पापाला उत्पन्न करतं असं शास्त्रात लिहिलंय. अति गप्पा नका करू. देवासमोर उभं राहायचं असेल तर, गंधकाच्या सरोवरामध्ये जायचं असेल, अग्नीच्या सरोवरात जायचं असेल तर देवाकडे हा अनुग्रह मागा की मला पाप करणारा आतमध्ये. प्रभूने त्यांना सूट दिली, करा,
निंदा करायची करा, माझा तिटकारा करायचा करा. लोकांना तिटकारा येतो, मला नको सांगू तुझ्या देवाचे गुण, जेव्हा मला दिसल तेव्हा दिसल. अरे दिसल तेव्हा तू नष्ट होशील ना, राख होईल तुझी, मग काय उपयोग तुझा. तिटकारा करतात, वचनाचा तिटकारा. अनेक लोक बायबलमध्ये जगामध्ये आहेत जे वचनाचा तिटकारा करतात. 2-3 शनिवार पूर्वी एक फोन आला आणि मला त्या फोन बाबतीत सांगितलं, मी डिस्टर्ब झाले. परमेश्वर, तुझी सेवा करत असताना जर हे असे लोक मध्ये मध्ये आले तर मी सेवा नाही करू शकणार. वचनाचा तिटकारा करतात लोक. मी काय हिरोची तारीफ करते का? मी जगीक लोकांची तारीफ करते का? मी बाहेर हिंडायला जाते का? नाही. देवाच्या सानिध्यात बसून देवाचं ऐकून देवाचं वचन मी तुम्हाला देत आहे. स्त्री म्हणून तिटकारा कसला करायचा? आमेन. आणि मी माझ्या प्रेयर रूम मध्ये हताश झाले होते. मी हताश, कारण शैतान अभिषिक्त लोकांना हिट करू पाहतो, त्यांना हताश करू पाहतो. कारण शैतान या नाशिक मध्ये सगळ्यात जास्त मला घाबरतो. आणि तेव्हा मी देवाजवळ बोलत असताना पास्टर बॅनेहिनचा मेसेज मी ऐकायला लागले. आणि ते बोलले वचनाच्या सुरुवातीलाच, मी जे तुम्हाला शिकवणार आहे त्याने जर तुम्हाला वाईट वाटलं तर वाटू द्या. तुम्हाला माझं आवडलं नाही काही तर नका आवडू देऊ, मला त्याने फरक पडत नाही. कारण ते बोलले न्यायाचा दिवस येईल तेव्हा मला तुमच्या समोर नाही देवासमोर उभं राहायचंय. आणि मी इतकी फ्री झाले. म्हणलं हो परमेश्वरा, मला या लोकांसमोर नाही उभं राहायचं. हे लोक माझा न्याय नाही करणार आहे, माझा न्याय तू करणार आहे. हालेलुया. आणि मनुष्य रूप पाहून न्याय करतो, देव अंतकरण पाहून न्याय करतो. हालेलुया. ही ग्रेट गोष्ट आहे आपल्या देवामध्ये की तो रूप नाही पाहत, तो हृदय पाहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि मी फ्री झाले. तिटकारा करणारे देवाच्या दासाचा तिटकारा देवाचा तिटकारा असल्यासारखा आहे. आमेन. पुढे जाऊया पुन्हा एकदा. ते चहाडखोर, निंदक, देवाचा तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्म कल्पक, मातापित्रांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. जे या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत. कोणत्या मरणास? दुसऱ्या मरणास, जे अग्नीचं आणि गंधकाचं सरोवर आहे, त्या मरणास हे लोक पात्र आहेत. ह्या गोष्टी मी जर तुम्हाला परत वाचून दाखवलं तर मी तुम्हाला सांगते, मागे जा परत एकदा. चहाडेखोर, निंदक, देवाचा तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर हे सगळे दुष्ट आत्मे, हे सगळे इव्हल स्पिरिट आहे. हे दूर आत्मेत. आणि दूर आत्म्यांना स्वर्गात प्रवेश नाहीये ना. आणि दूर आत्मे हे कोणत्या झाडात, कोणत्या दगडात नाही जात. ते त्यांचं कार्य करण्यासाठी मानवी शरीर शोधतात. एखादा खून होतो, तो व्यक्तीने नाही केलेला तो खून, त्याच्यात तो खून करणारा दुष्ट आत्मा जो आध्यात्मिक आहे, जो नेत्राने दिसत नाही, तो घुसला आणि त्याने तो खून केला. खून झाल्यावर तो दुरात्मा निघून गेला आणि त्या माणसाचं जीवन बर्बाद करून टाकलं. हे सगळे दुष्ट आत्मेत. जर तुम्हाला तुमच्यात किंचित पण या गोष्टी दिसत असतील तर त्या दुरात्म्याला धमकवा. किती लोक रोज आपल्या स्वतःसाठी प्रेयर करतात,
रोज आपण आपल्या स्वतःसाठी प्रार्थना केली पाहिजे. मी रोज माझ्या स्वतःसाठी प्रार्थना करते, प्रभू माझ्यामध्ये तुझ्या आत्म्याचे फळ दे. रोज केली पाहिजे. आपण आपल्या स्वतःला स्वतःच्या नजरेत शहाणा नाही समजलं पाहिजे की मी काहीतरी आहे बाबा आणि म्हणून मला देवाकडे ही विनंती करावी नाही लागणार. नाही, तुला जास्त करायची आहे. जे सेवादार लोक आहेत, जे पास्टर्स आहेत, जे प्रीचिंग करतात, जे टीचिंग देतात, जे वर्शिप करतात, त्यांचा न्याय जास्त कडक होणार आहे, जास्त कडक होईल. आमेन. तर रोज आपण आपल्या स्वतःसाठी प्रार्थना केली पाहिजे की प्रभू माझ्यात चांगले गुण दे. जीवनाच्या पुस्तकात नाव पुसलं गेलं नाही पाहिजे. पुसलं गेलं म्हणजे काय? आधी नाव होतं, पण दावीद राजा म्हणतो ज्यांनी दुष्कर्म केले आहेत प्रभू, तुझ्या पुस्तकातून त्यांचे नाव पुसून टाक. काढलं निर्गमन 32 33. थँक्यू होली स्पिरिट. तरी आता तू त्यांच्या पातकाची क्षमा करशील तर, आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. परमेश्वर मोशेला म्हणाला, ज्या कोणी माझ्या विरुद्ध पातक केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकीन. परमेश्वर मोशेला म्हणाला म्हणजे ऑलरेडी पुस्तकात नावं आहेत. पण परमेश्वर म्हणतो ज्यांनी पातकं केली त्यांची नावं मी काढून टाकेल, रिजेक्ट, पुसून टाकेल. स्तोत्र संहिता 68. जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत, नीतिमानांबरोबर त्यांची नावनिशी न हो. 26 वाचूया. कारण ज्याला तू शिक्षा केलीस त्याच्या पाठीस ते लागतात. तू ज्यांना घायल केले आहेस त्यांच्या दुःखात ते भर घालतात. इतरांच्या दुःखात भर घालणं, विनाकारण एखाद्याचं नाव घेणं, विनाकारण एखाद्याला त्रास देणं, दुष्ट गोष्टी करणं, त्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकातून निघून जातील. तुम्हाला वाटतं मी जोक मारते? याच्यात लिहिलंय. जर तू तुझ्या भावाला अरे मूर्खा असं म्हणशील तरी तू नरकात जाशील. भीती नाहीये लोकांना नरकाची. तुमचा हात जळू नये म्हणून तुम्ही किती केअर करता. बापरे मला चटका लागला, मला राहतं बाबा चटक्याचं लय, मला चटका लागलेला अजिबात आवडत नाही. पूर्ण दिवसभर ध्यान तिथे राहतं. मग त्या मोहरीचा चटका जरी लागला तरी गरम आहे, ते जळतं. विचार करा, 24 तास तुमचं शरीर जळत राहील, तुम्हाला जाणवत राहील, पण ते मरणार नाही. असं ते सरोवर आहे. आणि ते कोणासाठी आहे? माणसांसाठी, ज्यांनी ह्या गोष्टी फॉलो नाही केल्या, हे शास्त्रानुसार ते जीवन जगले नाही, त्यांच्यासाठी. मी जाऊन आले नरकात, मला माहिती आहे काय सीन आहे. म्हणा पास्टर जाऊन आल्यात. स्वर्गदूत होते, दैवी प्रोटेक्शन माझ्या बरोबर होतं आणि मी पाहिलं की काय घडतं तिथं. मेजर आणि मायनर असे सिनर्स तिथे आहेत. मेजर सिनर्सला थोडं त्यांचं जे ऑफिस आहे, त्यांची जी ट्रीटमेंट आहे ती हाय क्वालिटीची आहे. मायनर सिनर्स त्यांचं ऑफिस वेगळं आहे. हालेलुया. ह्या सर्व शिक्षा आहेत का? त्या दुरात्म्यांबरोबर संगती केल्यामुळे. पौलुस काय बोललाय? परमेश्वर पित्याचं प्रेम आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या बरोबर असू द्या.
पण ज्याच्यामध्ये गर्विष्ठपणा, बंडखोरीपणा, तिटकारा ह्या सगळ्या गोष्टीत तो कसं काय पवित्र आत्म्याच्या सहभागितेत राहू शकतो? ज्यांनी दुरात्म्याशी सहभागिता केली ते दुरात्म्यांच्या शहरात जातील. ज्यांनी पवित्र आत्म्याशी सहभागिता केली ते पवित्र आत्म्याच्या जागेवर जातील. आमेन, आमेन. जायचं पुढे. रोमकरास सेम रोमकरास 1:28 मध्ये लिहिलेलं आहे, म्हणून असे झाले की त्यांनी देवाचा त्याग केला आणि देवाला मान्य देखील करीत नसे असे झाले. तेव्हा देवानेही त्यांचा त्याग केला व त्यांची दुष्ट मने ज्या दुर्कर्माचा विचार करू शकतील ती सर्व कर्मे त्यांना मोकळीकतेने करू दिली. जेव्हा तुमचा त्याग होतो, तुम्हाला माहिती तुमची विवेक बुद्धी मरते, म्हणजे तुमचं हृदय तुम्हाला सांगतं की हे चुकीचं आहे. पण एखादा नशेडी पाहिला तुम्ही, आज पस्तावा करतो, उद्या परत पितो, आज पस्तावा करतो, उद्या परत पितो, तरी जगतोय. काही लोकांचे डील पण फायनल होतात, आशीर्वादित होतात ते लोक. आणि आपण म्हणतो दुनियाचा बेवडा हा घाण काम करतो, बायकोला ठोकतो, तरी गाडी बंगले घेतो. देवाने त्याचा त्याग केलाय, त्याला कुकर्म करायला सोडून दिलंय. पण त्याचा न्याय होणार नाही असं नाहीये. बघतात ना तुम्ही असे लोक जे खूप चुकतात पण तरी त्यांच्या बाबतीत चांगलं घडतं. रिझन, देवाने त्यांचा त्याग केलाय आणि त्यांना पाप करायला मोकळीकता देऊन दिली. त्यांना असं वाटतं आम्ही चुकतोय, आमच्यावर काहीच येत नाहीये, म्हणजे आमच्या सारखाच देव असावा असं वाटतं. आमेन. पण तसं नाहीये. त्याला पाप करण्यासाठी मोकळीकता, देवाने त्याला मोकळं सोडून दिलं. मोकळं घर, तुला काय करायचं, तू ऐकत नाहीये, तुला घाणेरड्या काम करायचे, तू कर. सर्व प्रकारचा दुष्टपणा, सर्व प्रकारची पापे, लोभ व द्वेष, मत्सर, खुंशीपणा, बापरे, कलह, खोटेपणा, कटुता आणि टुक्कारकी. सगळ्यात पहिले टुक्कार मधून नाही, त्याच्या वस्त्राने समजून येतो. टुक्काराचे देखील वस्त्र आहेत. आमेन म्हणा. मला टुक्कार कसा वागतो ते त्याच्या वागण्यावरून नाही, त्याच्या कपड्यावरून कळून येतं की हा टुक्कार आहे. कोणत्याही गोष्टीचा विपरीत अर्थ लावणारे, बाप रे, विपरीत अर्थ लावणारे. मला त म्हणजे तपीला म्हणायचं होतं, तुम्ही त म्हणजे तलवार समजली. आमेन. विपरीत अर्थ लावू नका. हालेलुया. आपली अभिवचन मोडणारे इथं लई जपायचं. माणसाला द्या का देवाला द्या, जे बोलले ते करा. आमेन, आमेन. असे अपराध करणाऱ्यांना देवाने मरणाची शिक्षा निश्चित केली आहे हे पूर्णपणे ठाऊक असूनही ते या गोष्टी करण्यास पुढे सरवले. त्यांनी ती कर्मे शेवटी स्वतः तरच केली, पण इतरांनाही ती करण्यास प्रोत्साहन दिले. आता पुढे वाचूया. तुम्ही म्हणता ना, बापरे, कोणी हे लोक? खोटं बोलणारे, जारकर्मी, खून करणारे, कलह करणारे, टुक्कार आणि काय बढाई करणारे, खुनशीपणा, कलह करणारे, कोण आहे हे लोक? पौलाने खूप सुंदर उत्तर दिलं. 2:1. तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतःला तुला सबब नाही, कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस. 1 मिनिट. हे सगळं वाचून झाल्यावर रोमकरास 2:1 असं म्हणतं, तुम्ही म्हणत असाल पण एवढ्या भयंकर लोकांबद्दल तुम्ही कसं काय बोलता? परंतु थोडं थांबा, तुम्ही सुद्धा तितकेच वाईट आहेत.
तो चर्चच्या लोकांना बोलतोय. जेव्हा पाप हा विषय येतो तेव्हा तुम्हाला जग आठवतं. आशीर्वाद आला का तुम्हाला चर्च आठवतं. नाही बाबा, मी चर्च मधला आहे, माझ्यावर आशीर्वादच येतील. नाही नाही नाही, न्याय चर्चवर आहे. कारण तुला ख्रिस्ताचं नाव माहिती असून ख्रिस्ताचा अनुभव घेऊन तू चुका करतोयस. 1 कोरिंथ 6 अध्याय 9 वचन. अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. अनीतिमान लोकांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. आता आपण मैं घोषणा करता हूं, वारिस बना तेरे काय राज्य में. घोषणा करून राज्य मिळत नाही. अनीतिमान लोकांना राज्य मिळणार नाही. तुला कृती करावं लागेल. मी बारीक आहे, मी बारीक आहे, मी बारीक आहे, मी बारीक आहे. बारीक म्हणून तू बारीक होत नाही. आमेन. आता तुम्ही म्हणशाल मी घोषणा करते आरशाकडे पाहून, मी बारीक आहे, मी बारीक आहे. होणार आहे. तुला जॉगिंग करावं लागेल, तुला वॉकिंग करावं लागेल, तुला डायटिंग करावं लागेल, तुला गोड खाणं बंद करावं लागेल. आमेन. हसून घ्या, मोकळे जाऊ द्या. हालेलुया. घोषणा करून होणार आहे का? अनीतिमान लोकांना. चला पुढे जाऊया. प्रभू पवित्र आत्मा टेक कंप्लीट कंट्रोल. फसू नका. झार कर्मी, मूर्तीपूजक, व्याविचारी स्त्रियांचा. ओके, पुढे जाऊया. घरी जाऊन वाचून घ्या. चोरी, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. चोरी, मद्यपी, दारू पिणारे, हप्त्यातनं एकदाच घेतो मी, घे तू आणि जा. चाडे करणारे यांना देवाच्या राज्यात. आमेन. तरी पण आता लोक म्हणाले, पौलुस म्हणाला ह्या लोकांपासून लांब राहा. पौल इथे काय म्हणतो? ह्या लोकांपासून लांब राहा. तो लोक जगिक लोकांपासून लांब राहायला लागले. पण वचन 6 त्याचं 10 पर्यंत आपण वाचूया. 9. अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तीपूजक, व्याभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुष संभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरलेले असे झालात. आमेन. पुढे. सर्व गोष्टीची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. असे नाही. सगळ्या गोष्टीची मला मोकळीकता असली तरी सगळ्याच माझ्या हिताच्या आहे असं नाहीये. आमेन. मी सगळं करू शकतो असं नाहीये. कुठंतरी तुला आवर घालणं आहे स्वतःवर. या सगळ्या गोष्टी का करायच्या आहेत? वतन मिळण्यासाठी, देवाच्या राज्यात देवासमोर उभं राहण्यासाठी. आणि दुःखाची बाब ही आहे की कलिसियाचे लोक चोरी लपी करत ह्या गोष्टीत पडलेले आहेत आणि ते स्वतःला दोषी मानत नाही. किती वेळ मागायचा अजून प्रभूकडे आपण? आमेन. किती वेळ मागायचा? 2 पेत्र 3 अध्याय वाचूया. तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहेत. आमेन. जर तुला 1000 वर्ष झाली आहेत हे बोलून की थोडा वेळ दे, तर तुझ्याकडे एकच दिवस आहे.
समजलं? तुमच्याकडे एकच दिवस आहे प्रेयरसाठी. जर तुम्ही प्रार्थना नसेल करत, तुम्ही है ना, किती किती लोक शेड्यूल बनवतात. रात्री 2 वाजता उठून 1 तास अन्य भाषेत, 1 तास वचन. 2 वाजून जातात तो घड्याळाचे, पण तुमचे नाही वाजत. 1 हप्ता झालाय आज. मी रोज 3 वाजता उठणार आहे. महिना झालाय तू बोलून, अजून उठली नाहीयेस. नाही, मी आता दारू पिणं सोडून देईल. गेले 10 वर्ष झाले तू सोडतोय. तुझ्याकडे वेळ नाहीये. 1000 वर्ष निघून गेले, एकच दिवस बाकी आहे. मी तर असंच म्हणत, माझ्याकडे एकच दिवस आहे. आज जर चर्च लागलाय आणि आज जर आराधना होते, माझ्याकडे हा लास्ट डे, तर मी माझं बेस्ट देईन. आज माझ्याकडे लास्ट डे, माझ्याकडे एकच दिवस आहे प्रेयर साठी, तर मी जास्तीत जास्त देवाला वेळ देईल. आज माझ्याकडे शेवटचा दिवस आहे, आज मी निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण काय विचार करतो? पेत्र आपल्याला इथे सांगतोय, चर्चच्या लोकांनो जरा लक्ष द्या. एक गोष्ट विसरू नका, म्हणजे विसरले तर या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विसर पडतो की येशू पाहतोय आणि येशू येणार आहे. याचा विसर पडतो आणि माणूस जगायला सुरुवात करतो. प्रियजनांनो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका, प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक, वाचा, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्याला वचनाविषयी करत नाही. आमेन. अरे बापरे, प्रभूला येऊन एवढे 2000 वर्षाच्या वर होऊन गेलं तरी प्रभू आला नाही. तो संयम धरलाय त्यांनी, तुमची मन वळावीत म्हणून. संयम धरलाय त्याने की तुम्ही कधीतरी सुधराल म्हणून. त्याच्या विलंबाला विलंब समजू नका. तर त्याने वचनात मन फिरवायला तुम्हाला वेळ दिलेला आहे, पण त्याचं वचन तो पूर्ण करीलच. तर तो तुमचे धीराने सहन करतो. हा, कोण सहन करतो? देव. तुम्ही चुकता, पाप करता, तो सहन करतो. पाप म्हणजे असं समजू नका मी पाप नाही करत. जर तू छोटं खोटं पण बोलतोय ना घरात, तू पापात आहेस. जोपर्यंत तू कबूल करत नाहीये, तू पापात आहे. जोपर्यंत तू क्षमा मागत नाहीये, तू पापात आहेस. आणि जर उद्या परमेश्वर आला आणि तुझी कबुली मात्र राहून गेली, तर तुझा नाव जीवनाच्या पुस्तकातनं काढून टाकलेलं आहे. भीती धरा ह्याची, लहान मुलांनो. एखाद्याच्या गार्डनचं फूल पण तोडू नका. तुम्हाला वाटतं फूल तोडता असं टपकन आणि पळता, अरे बापरे मला कोण नाही पाहिलं, मम्मी धर आंबा आणला, चिक्कू आणला. मम्मी पण होती, अरे वा बडा अच्छा काम किया तूने. कुठून आणली रे कैरी? त्या मावशी मागच लागल्या होत्या. पाहिलं तर नाही ना तिने तुला. मुलाला दाब ते करू नको म्हणू. तू पण मीठ मिरची लावून कैरी खातेस. तो आज कैरी चोरतोय, उद्या पैसे चोरल. मग काय करशील? तू आणि तो दोघं जेलमध्ये बसा मग. आणि जर एखादी गोष्ट पचली, तुमचं पाप उघडीच नाही आलं, याचा अर्थ असं समजू नका की मी ते करत राहिलं पाहिजे. देवाने धीर धरलाय तुझ्या दुष्ट कृत्यात बाबतीत की तू मन वळवशील. तो तुमचे धीराने सहन करतो. का? कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. माझा लेकरू, माझे मुलं जर चुकताय, तो सुधरल ह्या धीराने मी बघत असते.
का? कारण त्याचा नाश होऊ नये. संयमाने मी त्याच्याशी वागत असते. तसाच देव आपल्याशी वागतो, कारण आपण देवाची लेकरं आहोत. पण त्याच्या सहन करण्याला आपण इतका अतिरेक करतो की आपण ते करणंच सोडत नाही. जा माफी मागा त्या लोकांची ज्यांचे मन तुम्ही दुखवलेत. कबूल करा त्या गोष्टी. देवाची महान सुवार्तिक जॉयस मायर प्रभू मध्ये असून सुद्धा तिने तिच्या ऑफिसच्या एका कलिग बरोबर मिळून ऑफिसचे पैसे चोरले होते. ऐकताय का? तिने ते पैसे चोरले, त्यांची चोरी पचली, त्यानंतर तिचं लग्न झालं, तिचं हृदय बदललं. ती जेव्हा यंग होती, तिचं फर्स्ट मॅरेज फेल झालं आणि त्या तिच्या पती बरोबरच तिने ते तिच्या ऑफिस मध्ये चोरी केली. कारण ते दोघं जण त्या एकाच कंपनीत कामाला होते. जॉयस मायरला ओळखतात तुम्ही सगळे. तिच्या पतीची फूस आणि तिने त्या दोघांची पण चोरी कशी झाली? पचून गेली. पैसे चोरले, ती त्या पतीद्वारे ती प्रेग्नेंट होती, त्याने तिला लांब नेलं आणि तिथं पळून गेला आणि तिला एकटीला सोडलं. तिने कोणाकडनं तरी मित्राकडनं पैसे मागितले आणि ती तिच्या टाउन मध्ये परत आली. तिच्या शहरात ती परत आली. काय? चोरी झाली. नवऱ्याबरोबर चोरी केली. तो तर पळून गेला. आता ते बाळ आणि ती एकटी. तिच्या घरी पण जायला आता तिला समजत नाही मी कशी जाऊ. ऑफिस मध्ये मी परत जाऊ शकत नाही कारण चोरी झाली आहे. घर पण गेलं, नोकरी पण गेली. ज्याच्या बरोबर राहत होती तो नवरा पण निघून गेला, सोडून दिला त्याने. वरून एक जबाबदारी पण आहे. त्याच्यानंतर ती परत आपल्या बाबाच्या घरी राहू लागली आणि तिच्या बाबाचं घर तिच्यासाठी चांगलं नव्हतं. तिचा बाप कधीच तिच्याशी चांगलं वागला नाही. त्याने तिच्यावर नेहमी शारीरिक अत्याचार केले. अशा सिच्युएशन मधून ती देवाची दासी उभं राहून आज सांगती, आमेन. आणि जेव्हा तिचं सेकंड मॅरेज झालं, तो पती खूप चांगला, त्यांचं नाव डेव आहे. देवाने जॉयस मायरचं मन बदललं, तिची परिस्थिती बदलली, तिच्यातनं चुकीचे स्वभाव निघून गेले. आता ती सेवा करायला लागली प्रभूची. रस्ती जाऊन ती ट्रॅक्स देऊन सेवा करायला लागली आणि ती प्रभू मध्ये वाढत गेली. जेव्हा ती वचन वाचायची तेव्हा तिच्या मनात एक खंत होती की मी तो डाका टाकला होता, मी ती चोरी केली होती, मी अशी चुकलेली आहे. आणि कितीतरी वर्षांनी तिला देव बोलला, तिचा पती बोलला, जो सेकंड पती, की जॉयस, आज तू देवाचं वचन शिकवत आहेस, पण ह्या गोष्टीची अजून तू कबुली दिलेली नाहीये. काय तुला वाटतं तू किती पण मोठी झाली? कारण ते पाप तिच्यामध्ये होतं, ते कोणालाच माहिती नव्हतं. तिने तिच्या पतीला शेअर केलं की मी असं केलेलं आहे आणि आता ह्यांची सेवा वाढू लागलेली होती. आणि त्यांनी निर्णय घेतला की ते त्या ऑफिस मध्ये जातील. जे पैसे चोरले ती पूर्ण अमाऊंट त्यांनी घेतली आणि ती म्हणे मला रिझल्ट माहिती नव्हता की ते मला जेलमध्ये टाकतील, कारण मी डाका टाकलेला होता. मला रिझल्ट माहिती नव्हता ते माझ्या बरोबर काय करतील.
माझी सगळीकडे नालस्ती होऊ शकते, कारण हे पाप फक्त मला माहिती होतं, माझ्या ऑफिसच्या लोकांना कोणाला माहिती नव्हतं, ना चर्च ना आणि मंडळीला माहिती आहे. ती तोवर खूप मोठी प्रचारक झालेली होती, पण तिचं मन तिला गवाही देत नव्हतं, कारण ते पाप अजून कबूल झालेलं नव्हतं. त्यांनी निर्णय घेतला की जे पैसे चोरलेत ते मी परत देईल. भले तो घेऊन गेला, तो हिला सोडून दिला. परमेश्वर आपला विश्वासूपणा पाहतो. US सारख्या ठिकाणी तुम्ही जर मुलाला चपकारी पण मारली ना तरी तुम्हाला जेल होतं, आई वडिलांना. तर तुमची फिर्याद केली, लहान लेकरांवर तुम्ही ताडना पण करू शकत नाही, काही उपयोग नाही. पण त्याचा तिकडे सगळी घाण आहे. बरं आहे आपलं इंडियाच बरं आहे, दना सुटतात ना म्हणून टिकून येत. हालेलुया. हा पण सुतलेलाच प्रोडक्ट आहे. हालेलुया. तो आई वडिलांचा मार, जर ते धार्मिक आहेत तर तो मार चांगला आहे आणि ते ऐकलं पाहिजे आपण. आमेन. जर तिने ते गुन्हा कबूल केला असता तर तिला जेल पण झाली असती, सेवा बंद झाली असती. ती आणि डेवनी ते पैसे घेतले कितीतरी वर्षांनी, 15-16 वर्षांनी, आणि तिच्या ऑफिसमध्ये ती गेली. तिला कोणीच तिथं ओळखलं नाही. तिने ओळख करून दिली, मी जॉयस आहे, मी तुमच्या इथं काम करत होती. ते म्हणे हो हो. तिने स्वतः कबूल केलं. तुम्हाला माहिती आहे आपल्या ऑफिसमध्ये एक वेळेस अशी चोरी झाली होती. ते म्हणे हो आम्हाला माहिती आहे, अशा गोष्टींचा टॅली लागत नव्हता. ते म्हणे हो, ती पैसे मी आणि माझ्या एक्स हसबंडनीच चोरले होते, पण मी त्याच्या बहकाव्यात होती. आज तो नाहीये. मी एक देवाची सेविका आहे, माझं मॅरेज झालं आहे, मी सेवा करते आणि मला माझा पाप कबूल करायचंय, कारण जोपर्यंत तुम्ही मला माफ करणार नाही, माझा देव मला माफ करणार नाही. आणि अमेझिंग गोष्ट अशी झाली की त्यांनी ते पैसे घेतले. तिच्यावर कोणतीही FIR न करता, तिला कोणताही दोष न लावता. विचार करा किती त्या लोकांचा विश्वास वाढला असेल की देव कसं हृदय बदलतो. हालेलुया. तिने ते कबूल केलं, कारण दावीद राजा काय म्हणतो, जो आपले पाप कबूल करतो आणि ते करणं सोडून देतो. फरक आहे हा. काही लोक कबूल करतात परत करतात, नाही, कबूल करतो, करणं सोडून देतो, त्याच्यावर दया केली जाईल. हालेलुया. किती स्वर्गामध्ये आनंद झाला असेल की माझ्या दासीने माझ्यासाठी माझ्या वचनाचं पालन करून, स्वतःची निंदा नालस्ती होईल, काय होईल याचा विचार नाही केला, पण न दिसणाऱ्या देवाची आणि वचनात लिहिलेल्या गोष्टींचं आज्ञा पालन करत तिने ते करायची हिम्मत केली. आमेन. स्वर्गात कितीतरी मोठा आदर झाला असेल. आपल्या चांगल्या कृत्यांनी आपल्या देवाला आदर मिळतो आणि आपल्या वाईट कृत्यांनी आपल्या देवाचीच निंदा होते. आपण देवाचे लेकरं आहोत. आपल्या जीवनातनं देवाला आदरच गेला पाहिजे. आमेन. तुम्ही तयार आहे प्रियांनो? विश्वास करा की आजचं जे वचन आहे ते यासाठी की माझं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे, आणि ते यासाठी की मी हे करू नये. घरी जा, जे रेफरन्स मी तुम्हाला दिलेत, वचनं दिलीत, ती परत वाचा. प्रभू तुम्हाला ह्या वचनाद्वारे आशीर्वादित करो. आपल्या जागेवर उभे राहा.